सांगलीतील पोडमळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला कायमचे संपवल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. आनंद हनुमंत सरजे वय 28 असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आनंद हा शहरात सेल्समन म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या रात्री पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून पत्नीने तातडीने आपल्या प्रियकराला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून आनंदचे पाय ओढणीने बांधले आणि छातीवर बसून त्याचा गळा आवळून क्रूरपणे खून केला. हा खुनाचा प्रकार लपवण्यासाठी पत्नीने आणि तिच्या भावाने पहाटेच्या सुमारास आनंदला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्याने पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अहवालात गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीने अखेर आपला गुन्हा मान्य केला. आनंद आणि त्याची पत्नी यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु लग्नानंतर काही काळाने त्यांच्यात मतभेद सुरू झाले होते. पतीच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने हा कट रचला. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.